Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमामि. माय सेल्फ कन्हैया देवदास चव्हाण, BMS फायनल इयर स्टुडंट. तर तुमच्यासमोर मी आज बेसिक कल्पना जे रसशास्त्राचा पेपर टू पॅटर्न आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं की कसं NCSMने आपल्याला प्रिसाइज लोकेशन केलं होतं. त्याच्यामधलं आपल्याला सेकंड चॅप्टर जर बघितलं तर सिंगल ड्रग हर्बल अँड मिनरल असतं. आता खूप मुलांना कन्फ्युजन होते की सर याच्यामध्ये काय लिहायचं, सर याच्यामध्ये करायचं तर काय, ते करायचं काय हे बघा. हे अशा प्रकारचं फॉर्मॅट आहे आणि ते व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो. आणि तुमचं 15 मार्क फिक्स होते. 15 मार्क कसे तर पहिला LAQ आणि पहिला LAQ याच्यावर फिक्स येते आणि एक SAQ याच्यावर फिक्स येते. म्हणजे तुमचे ऐकून 15 मार्क हातातून गेले नाही पाहिजे पेपर 2चे. तर काळजीपूर्वक नीट आहे का, तर मी तुम्हाला सांगत आहे. तर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा, आता सिंगल ड्रग हर्बल हे मस्ट नो टॉपिक आहे. आता याच्यामध्ये बघा, आता गुडूची, आमलकी, गंधक आणि गैरिक अशा वेगवेगळ्या त्यांच्या कल्पना सांगितलेल्या. आता याच्यावर प्रश्न येतो कसा बघा, की कोणतीही गुडूचीचे 5 कल्पना लिहा किंवा 4 लिहा, हे LAQसाठी येते. आणि एक SAQसाठी कसं येईल की निर्माण विधी लिहा किंवा त्यांचे फार्माकोडायनॅमिक्स, फार्माकोकायनेटिक्स किंवा मात्रा आणि उपयोग लिहा. अशा प्रकारे SAQ लिहू शकते. किंवा LAQमध्ये तुम्हाला सांगितलं मी कोणतीही कल्पना लिहा. आता ते आमलकीची असू शकते, गंधकची असू शकते, गैरिकची असू शकते, पण त्याचं आपण निश्चित सांगू शकत नाही. तरी आपण सगळे एकदम सोप्या पद्धतीने सांगतो मी तुम्हाला. तशाच प्रकारे तुम्ही लक्षात ठेवायचं, अशाच प्रकारचं लक्षात ठेवायचं. हे तुम्हाला रिटर्न नोट्स मी प्रोव्हाइड करणार आहे, त्याची काही काळजी करू नका. ओके, तर चला लेट्स गो. तर याच्यामध्ये जर बघितलं तर गुडूची सोरस. आता गुडूची सोरस जर बघितलं तर गुडूची सोरसमध्ये हे बघा, मी जे पॉईंट सांगितलेले जाते फायटोकेमिकल झालं. आता याच्यामध्ये गुडूची म्हणलं की त्याच्यामध्ये टिनोस्पोराइड लिहिता आलं पाहिजे. हे प्रत्येकाने सवय पडा. आमलकीचं आलं तर त्याच्यामध्ये काय असते ते लिहायचं. त्याच्यामध्ये आता याच्यामध्ये गुडूचीमध्ये हे टिनोस्पोरिन असते, ते हे फायटोकेमिकल्स. आता त्याच्यानंतरचं जे पॉईंट येते ते निर्माण विधी. आता गुडूची कशा प्रकारे परतो. आता निर्माण विधी जर म्हणली मित्रांनो तर कुकिंग मोड ॲक्टिवेट करायचा. कुकिंग मोड ॲक्टिवेट का करायचं, कारण की आपल्याला काय करावं लागते, कुकिंगला आपल्याला काय करावं लागते, ताज्या भाज्या आणावं लागतं. पण इथं ते तसं करायचं नाही. इथं आपल्याला ताजे गुडूची कांड आणायचे आणि गुडूची कांड काय करायचं, स्वच्छ धुवून त्यांचं खलवयंत्रामध्ये चूर्ण करायचं. त्याच्यानंतर त्याचं चूर्ण केलं तर त्याच्यानंतर त्याला काय करायचं, वस्त्राद्वारे त्याचं गाळून करायचं आणि जे आपल्याला प्राप्त होते त्याला आपण गुडूची सोरस असं म्हणतो. आणि अशा प्रकारची निर्माण विधी प्राप्त होते आणि यालाच आपण सोरस प्राप्त होतो असं म्हणतो. ही झाली निर्माण विधी. आता याच्यानंतरचं जे टॉपिक आहे मित्रांनो ते म्हणजे फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय तर मी तुम्हाला सांगते मित्रांनो. तर त्याच्यामध्ये काय लिहायचं, तर आता जे द्रव्य असतील त्यांचा रस, वीर्य, विपाक लिहायचा आयुर्वेदिक पार्ट, आणि त्याचं जे मॉडर्न पार्ट आहे ते पण लिहायचं. कारण आपण त्याच्यासोबत जर समजा आता एखाद्या गोष्टीसोबत जर जास्त लिहिली तर आपल्याला मार्क कमी देतात का जास्त देतात, जास्तच देणार. ऑब्वियसली मार्क तिथं कापणार नाही. म्हणून काय करायचं आपल्याला की आयुर्वेदिक पार्ट लिहायचा. आता गुडूचीचा रस काय आहे, कशा आहे तिखत आहे हे पाठच करून घ्या. गुडूची आलं की कशा आहे तिखतं, वीर्य काय याचा उष्ण आहे, त्याच्यानंतर विपाक कसं आहे मधुर आहे, आणि गुण कसं आहे गुरु आणि स्निग्ध आहे. आता याच्याच नंतरचं जे पॉईंट आहे ते काय लिहायचं माहिती आहे का, फार्माकोडायनॅमिक्स. आता फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे त्याचे प्रॉपर्टीज काय आहेत गुडूचे, तर ते बघितले तर रिज्युमिनेटिंग प्रॉपर्टी आहे त्याची. त्याच्यानंतर ते शरीरामध्ये रेग्युलेट्स ब्लड शुगर लेवल करते. त्याच्यानंतर ते इट बूस्ट इम्युनिटी करते. गुडूचीचं मेन काम. आपण कोरोनाच्या काळामध्ये गुडूचीचं चहा प्यायला असं बघा तुम्ही, तेच गुडूचे येते. तर त्याच्या फार्माकोकायनेटिक्स बघा. आता फार्माकोकायनेटिक्स म्हणलं तर फार्माकोकायनेटिक्समध्ये काय माहिती आहे का, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिएशन, ADMA. ADMA म्हणजे काय सर, तर ॲब्झॉर्प्शन त्याचं कसं होणार, माउथपासून त्याचं स्टार्ट होणार आहे की नाही. डिस्ट्रीब्युशन ओव्हरऑल होल बॉडी होणार, पण कशानं होणार डिस्ट्रीब्युशन, वाया ब्लड होणार, ब्लड वेसल्सनं होणार. मेटाबॉलिझम कुठं होणार, आतमध्ये होणार आहे की नाही, इन द बॉडी होणार, म्हणजे लिव्हर, बाय लिव्हर मेटाबॉलिझम होणार. आणि एक्सक्रेशन कसं होणार, किडनीनं एक्सक्रेशन होणार, स्किननं होणार. हे अशा प्रकारचे हे 4 मुद्दे तर तुम्हाला फार्माकोकायनेटिक्समध्ये लिहिताच आले पाहिजे. आणि त्याचं जे फार्माकोडायनॅमिक्स जी प्रॉपर्टी ती पण लिहिता आली पाहिजे. त्याच्यानंतरचं जे पॉईंट त्याच्यामध्ये लिहायचा ते म्हणजे थेरपेटिक यूज. आता थेरपेटिक यूज म्हणजे कर्म, म्हणजे उपयोग त्याचा कशामध्ये येतो तर प्रमेयग्नमध्ये आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर ज्वर. त्याच्यानंतरचं जर पॉईंट बघितलं तर थेरपेटिक यूज येते. आता थेरपेटिक यूज म्हणजे काय सर, तर थेरपेटिक यूज म्हणजे त्यांचे कर्म, त्यांचा उपयोग आपण शरीरामध्ये कशा प्रकारे यूज करतो. मग आता त्याचा आपण जर बघितलं तर गुडूची सोरस हे आपल्याला प्रमेयग्न कार्य करते, कर्म करते. ज्वरहर आहे म्हणजे ते ज्वरावर उपयोग होते आणि रसायन म्हणून कार्य करतं. बस एवढंच पॉईंट लिहायचं याच्यामध्ये. त्याच्यानंतर थेरपेटिक यूज झालं. त्याच्यानंतर येते बघा मात्रा. आता मात्राचं मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओ बनवलं होतं आधारभूत सिद्धांतामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला मात्रामध्ये काही कन्फ्युजन राहिलेलं नसेल, तर असेल तर ते व्हिडिओ पुन्हा बघा. आता याचं अर्धपल म्हणले की किती होणार, 2 तोळा. आणि 2 तोळा म्हणजे किती, 20 मिलीलिटर.
हे असं. आता सोरस म्हणलं की मिलीलिटरमध्ये येणार, तेवढं लक्षात ठेवा. आता पथ्य अपथ्य म्हणजे आता ते पथ्य आणि अपथ्य काय पाळायचे भाव, काय त्याच्यामध्ये खायचं, समजा औषध सेवन केल्याच्या नंतर तर त्याच्यानंतर हे रोगानुसार करायचं. आता जोहरमध्ये वेगळ्यानुसार पथ्य असते, प्रमेयग्नमध्ये गोड खायला जमणार नाही कारण की औषधी घ्यायला म्हणलं आहे की नाही. त्याच्यानंतर सेवनकाल जर बघितला तर हे सेवनकाल कधी करायचं गुडूची सोरस, तर ही प्रातकाळी येतं. ही MCQ येते मित्रांनो, लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर याच्यावर रिसर्च अपडेट म्हणून एक पॉईंट येते सब टॉपिक. तर त्याच्यामध्ये काय येते की 1 महिना काय केलं की 30 मुलांना गुडची सोरस दिलं कंटिन्यूस 1 महिना, आणि त्याच्यामुळं काय भेटलं की त्यांच्या शरीरामध्ये वाढ म्हणजे ग्रोथ फॅक्टर वाढला. तर त्यांच्यामध्ये हे कशामध्ये इफेक्ट आलं की ग्रोथमध्ये इफेक्ट आलं. हे एवढंच लिहायचं. आता हे गुडची सोरसमध्ये एवढंच पॉईंट लिहायचे. काय काय लिहायचं, फायटोकेमिकल्स, निर्माणविधी, फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्समध्ये काय करायचं, आयुर्वेदिक पार्ट, रस, वीर्य, विपाक, गुण, आणि इंग्लिश पार्ट काय लिहायचं की फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. त्याच्यानंतर थेरपेटिक यूज, मात्रा, पथ्य, सेवनकाल आणि रिसर्च अपडेट. बस एवढंच पॉईंट लिहायचं. याच्यामध्ये याच्या व्यतिरिक्त काही लिहायचं नाही. एवढंच लिहिलं तर तुम्हाला 10 पैकी 7 ते 8 किंवा 9 मार्क मिळतात, किंवा एकदम ॲक्युरेट जर लिहिलं तर 10 पैकी 10 पण भेटू शकतात. तर याच्यानंतरचं आपण नंतर बघूया. याच्यानंतरचं आपण नेक्स्ट. तर आता नेक्स्ट पार्टमध्ये बघा, गुडूची आधी चूर्ण. पहिलं आपण की गुडूची सोरस. आता त्याच्यामध्ये एकच घटकद्रव्य होतं म्हणजे गुडूची होतं. आता पण गुडूच्या आधी चूर्णामध्ये आपण वेगवेगळे घटकद्रव्य बघतो. त्याच्यामध्ये गुडूची बघतो, अतिविषा बघतो, शुंठी बघतो, भुनीम बघतो, कालमेघ बघतो, पिंपळी बघतो, यवक्षार बघतो आणि कासीस बघतो. आता यांचे सर्वांचे घटकद्रव्य समान मात्रेमध्ये असायला पाहिजे, कारण की औषधी निर्मितीकरिता आपल्याला वेगवेगळे घटकद्रव्य घ्यावं लागतील. आता याच्यामध्ये जर बघितलं तर फायटोकेमिकल हे टिनोस्पोरेट आणि टिनोस्पोरेटच असणार, कारण की गुडूची मेन आहे. त्याच्यामध्ये निर्माणविधी, नेक्स्ट पॉईंट. निर्माणविधी म्हणलं की तुम्हाला कुकिंग मोड हे ॲक्टिवेट करायचं. तर ते ॲक्टिवेट केल्यानंतर आपल्याला माहिती आहे की आता गुडूच्या ते चूर्ण येतं, तर सगळं घटकद्रव्य ताजे घ्यायचे, त्यांना स्वच्छ धुवायचं, खलवयंत्रामध्ये सगळ्यांचं एकत्रित करायचं, त्यांना कुटायचं. कुटणं झाल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, वस्त्राद्वारे त्यांचं चूर्ण करायचं आपल्याला. तर ते वस्त्राद्वारे त्याला निर्जंतुकीकरण करायचं. निर्जंतुकीकरण केल्याच्या नंतर मग त्याचं काचेच्या बाटलीमध्ये त्याला ठेवायचं. तेच आपण काय ठेवतो, त्याला चूर्ण हे काचेच्या बाटलीमध्ये ठेवायचं, आणि त्याच्यानंतर ते आपल्याला गुडूच्या आधी चूर्ण प्राप्त होते. आता याच्यामध्ये फार्माकोकायनेटिक्स आणि फार्माकोडायनॅमिक्समध्ये काय येते मित्रांनो, कारण या सर्वांचे आपल्याला काय करावं लागते, सगळ्यांचे आपल्याला फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स हे आयुर्वेदिकमध्ये लिहावं लागते. गुडूचीचं काय आहे, अतिविषाचं काय आहे, शुंठीचं काय. आता इथं पुरले नाही, पण मी इथं 2 लिहिलेत बघा. गुडूचीचं काय, रस कशा आहे तिक्त, वीर्य उष्ण आहे, विपाक मधुर आहे, आणि गुण हे गुरुस्निग्ध आहे. तसंच अतिविषाचं कटु तिक्त रस आहे, उष्ण वीर्य आहे, विपाक कटू आहे, आणि लघु आणि वृक्ष हे गुण आहेत. तसे वेगवेगळ्या प्रकारचे हे सर्व त्याच्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतरचं जे पॉईंट आहे फार्माकोडायनॅमिक्स. आता स्पेसिफिकली इंग्लिशमध्ये म्हणजे इंग्लिश मॉडर्न पार्टमध्ये काय येते की अँटीपायरेटिक प्रॉपर्टीज येते. त्याच्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी गुडूच्या आधी चूर्ण. त्याच्यानंतर हायपरग्लायसेमिक ॲक्टिव्हिटी प्रोड्यूस करते. त्याच्यानंतरचा जर पॉईंट बघितला तर त्याच्यानंतरचा पॉईंट आहे बघा फार्माकोकायनेटिक्स. आता फार्माकोकायनेटिक्समध्ये सेम तसंच राहणार. ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रिशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू ओरली, डिस्ट्रीब्युशन थ्रू ओव्हर बॉडी वाया ब्लड वेसल्स बाय लिव्हर, आणि त्याच्यानंतर मेटाबॉलिझम बाय लिव्हर, एक्सक्रिशन थ्रू किडनी और स्किन. हे अशा प्रकारे 4 पॉईंट होतात. थेरपेटिक यूज, उपयोग, कर्म कशामध्ये यूज होतो गुडूच्या चूर्णाचा, तर यकृत प्लीहा रोगग्न आहे, ते दीपन कार्य करतो, ज्वरग्न आहे, अरुची नाशक आहे, आणि पांडुग्न कार्य करतो. अशा प्रकारचे याचा थेरपेटिक यूज होतो. याची मात्रा जर बघितली तर फक्त 3 ग्राम आहे. आता यांची मात्रा आणि यांचे घटकद्रव्य कसे लक्षात ठेवायचे त्यांच्यासाठी मी स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे, आणि त्यांची ट्रिक वेगळी असणार आहे. तर ते याच्यामध्ये मिक्स नाही करणार, कारण ते कन्फ्युजन पार्ट होते. नंतर मग मी स्पेशल बनवतो त्याचे. पथ्य अपथ्यमध्ये जर बघितलं तर पथ्य आणि अपथ्य. पथ्य काय येतं की विरेचन येतं, रक्तशाली तांदूळ हे पथ्य येतं. विरेचन आणि रक्तशाली तांदूळ हे पथ्य येतं. पण धूमपान करणे किंवा दिवाशयन किंवा लवणयुक्त भोजन करणे किंवा जास्त प्रमाणात उष्ण पदार्थ खाणे हे सगळे अपथ्य आहे. सेवनकाल जर बघितला तर हे दोन्ही काळामध्ये उपयोग होतो, प्रातकाळ आणि सायंकाळ. आता याचा रिसर्च अपडेट जर बघितला तर 20 हेपॅटायटिस पेशंटला त्यांनी काय केलं की गुडूच्या आधी चूर्ण दिले 30 दिवस सेम, आणि त्याच्यामध्ये काय पाहिलं की त्यांचे जे हेपॅटायटिसचे जे सिम्पटम्स होते ते 30 दिवसानंतर थोडं म्हणजे नाहीसे झाले. आणि अशा प्रकारचा हा रिसर्च अपडेट. तर याच्यामध्ये फक्त एकच सांगितलं तात्पर्य की याच्यामध्ये सेम तसेच पॉईंट राहणार. आता याच्यानंतरचं आपण नेक्स्ट बघू. तर आता नेक्स्ट याच्यामध्ये येते गुडूची क्वाथ. आता गुडीची क्वाथ जर बघितलं तर हे आपल्याला क्वाथ बनवायचं. आता क्वाथ म्हणलं की आपल्याला माहिती की त्याच्यामध्ये पाणी आणावं लागेल आणि पाणीसाठी अग्नी प्रज्वलित करावं लागेल. तर आता बघू. आता त्याच्यामध्ये जर बघितले तर त्याच्यामध्ये घटकद्रव्य कोणते कोणते येतं, तर घटकद्रव्य येते गुडूची, निंब, धान्यक, पद्मक, रक्तचंदन. हे किती घ्यायचे, 1 भाग घ्यायचं.
पण आता आपल्याला क्वाथ बनवायचं आहे म्हणून त्यासाठी पाणी पण लागेल. पण पाणी किती घेतो मग आपण 16 भाग घेतो. तर अशा प्रकारचे हे घटक द्रव्य घ्यायचे आणि 16 भाग पाणी घ्यायचं. आता तुम्हाला माहिती आहे फायटोकेमिकल्स म्हणलं की गुडूचीमध्ये काय येणार, टिनोस्पोरिन, डिनोस्पोराइड आहे की नाही. आता त्याच्यानंतर येते निर्माण विधी. आता निर्माण विधी आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय करावं लागते, कुकिंग मोड ॲक्टिवेट करावं लागते. मग आपण काय करायचे, गुडूची स्वच्छ गुडूची कांड घ्यायचं, त्यांचं ताजंही करायचं, खलव यंत्रामध्ये त्यांचं चूर्ण करायचं. आता चूर्ण केल्याच्या नंतर एक मोठा मृत पात्र घ्यायचं, त्यामध्ये ते चूर्ण टाकायचे. चूर्ण टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकायचं 16 भाग, नंतर खालून अग्नी प्रज्वलित करायची. मग अग्नी प्रज्वलित केल्याच्या नंतर त्याच्यामधून बघा 1/16 शेष राहिल्यावर गाळून घ्यायचा आणि बाटलीमध्ये भरून ठेवायचं, म्हणजे काचेच्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं. आणि अशा प्रकारे आपल्याला काय भेटते की गुडूची क्वाथ भेटून जाते. आता त्याच्यानंतर येते आपल्याला फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स. तर फार्माकोडायनॅमिक्स आणि फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय सर, तर मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो की फार्माकोडायनॅमिक्स आयुर्वेदिक पार्टमध्ये रस, वीर्य, विपाक लिहायचे. आता गुडूची, तर गुडूचीचा रस राहणार कशा आहे, तिक्त, विपाक राहणार मधुर, आणि गुण गुरु, स्निग्ध आणि वीर्य उष्ण राहणार. तसेच धान्य, पद्मक, रक्तचंदन आणि यांचे मी नोट्समध्ये प्रोव्हाइड केलेले, तर त्यांच्यामध्ये बघून घ्या. त्याच्यानंतर येते बघा फार्माकोडायनॅमिक्स. सर आता फार्माकोडायनॅमिक्स म्हणजे आता इंग्लिशमध्ये काय येणार, ते त्यांचे काय प्रॉपर्टी आहेत, तर बघा इम्युनोमॉड्युलेटरी. त्याच्यानंतर काय येणार, हेपेटोप्रोटेक्टिव्ह आहे ते. त्याच्यानंतर काय येणार, अँटीपायरेटिक्स आहेत, अँटीऑक्सिडंट्स आहेत. आणि फार्माकोडायनॅमिक्समध्ये झालं की नंतर काय येणार, फार्माकोकायनेटिक्स. तर फार्माकोकायनेटिक्समध्ये काय येणार, ॲब्झॉर्प्शन, डिस्ट्रीब्युशन, मेटाबॉलिझम, एक्सक्रेशन. ॲब्झॉर्प्शन थ्रू ओरली, डिस्ट्रीब्युशन थ्रू होल बॉडी वाया ब्लड वेसल्स, मेटाबॉलिझम थ्रू लिव्हर अँड एक्सक्रेशन थ्रू किडनी आणि स्किन. एवढं लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यानंतर येते थेरपेटिक यूज. आता गुडूची क्वाथचं फक्त एकच थेरपेटिक यूज येते आणि ते म्हणजे जीएमसी आहे बघा मित्रांनो, की ज्वरक नाही. काय येते, ज्वरक नाही. आणि त्याच्यानंतर त्याची मात्रा जर बघितली, आता 50 ml. आता बघा मी तुम्हाला एक सांगतो की समजा क्वाथ जर म्हणलं तर त्यांची मिलीलिटरमध्ये लिहावं लागते, पण हे गुडूची क्वाथ आहे तर याची 50 मिलीलिटर आहे. त्याची किती, 50 मिलीलिटर. आणि तुम्हाला आमलकीमध्ये पण क्वाथ येईल तर त्याचे पण किती येईल, 50च येईल. एवढं लक्षात राहू दे. क्वाथ म्हणलं की 50 मिलीलिटर लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर पथ्य म्हणजे काय असं, तर म्हणजे ते औषध घेतल्यानंतर काय आपल्याला सेवन करणे योग्य आहे. तर त्याच्यामध्ये विरेचन, वमन, अभ्यंग हे पथ्य आहेत. आणि सुगंधित तेल किंवा उष्ण पदार्थ, धूप सेवन हे सगळे अपथ्य आहेत. याच्यानंतर येत आहे बघा सेवनकाल. आता याचा आपण दोन्ही काळ यूज करू शकतो, प्रातकाल, सायंकाल, म्हणजे दोन्ही काळ यूज करू शकतो. आता याच्यामध्ये रिसर्च अपडेट जर बघितली तर याच्यामध्ये बघा सॅपोनिन आणि ग्लायकोसाइड्स हे 2 प्रकारचे पडतात. त्याच्यानंतर त्यासोबतच प्रोटीन पण, कार्बोहायड्रेट्स पण त्याच्यामध्ये सापडतात. आणि मग हे सापडतात. आता याचं जर समजा हे बघितलं तर गुडूची क्वाथ हे कोविड-19च्या पेशंटला 1 महिना दिलं होतं, तेव्हा ते खूपच इफेक्टिव्ह होता की त्यांचे सिम्पटम्स हे नाहीसे करण्यासाठी गुडूची क्वाथ हे 100 मिलीलिटरच्या ह्याच्या अनुषंगाने खूप इफेक्टिव्ह होता. तर अशा प्रकारे हे सगळं पॉईंट होते गुडूची क्वाथनंतर. आता याच्यानंतरच्या ह्याच्यामध्ये आपण याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण राहिलेले कल्पना घेऊ. इथपर्यंत समजलं असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. व्हिडिओ जर कळलं नाही तर पुन्हा बघा. आणि पेपर पॅटर्नमध्ये अशाच पद्धतीने लिहायचं. जास्त काही किचड लिहायचं नाही, दुसरं काही लिहायचं नाही, बस एवढंच लिहायचं. एवढं जर लिहिलं तर तुम्हाला LQ आणि SQ फिक्स आहे तुमचं. थँक्यू. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक आणि इंस्टाग्राम लिंक दिलेली, त्यांना पण फॉलो करा. थँक्यू व्हेरी मच.